पण इथल्या लोकांना सेन्स नाही आहे गाडी चालवायचा। यूपी मध्ये आल्यावर सुद्धा राजांचं दर्शन होत आहे। 2016 आणि 2024च्या उत्तर प्रदेशमध्ये जमीन आसमानाचा फरक बघायला भेटत आहे। तर कुठलं गाव आहे हे माहिती नाही, बट इथे थांबलो तो नाश्ता करायला। आणि आपका नाम? फायनली आपण पोहोचलेलो आहोत श्री राम जन्मभूमी अयोध्या इथे। तर ऑल सेट आपण या हॉटेलमध्ये थांबलो होतो, जे की हॉटेल पॅलेसियो आहे आणि ते रिवाला आहे आणि यांचं हॉटेल आहे ते। तर खूप छान सर्विस दिली त्यांनी। तर चला आता निघूया अयोध्येच्या दिशेने। चलिए, जय श्रीराम। तर राम राम मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वराज्य ते रामराज्य सिरीजच्या आपलं सहर्ष आणि मनापासून स्वागत आहे। तर मी प्रयागराजला थांबलेलो होतो। तर आज मी प्रयागराजहून निघालेलो आहो अयोध्येच्या दिशेने, जे की 180 किलोमीटरचं अंतर आहे। तर मी थांबलो होतो रिवा रोडला असलेल्या या हॉटेलमध्ये, कारण की त्या दिवशी मला यायला उशीर झाला होता। तर मी रिवा रोडला बुक केलं होतं, जे की रिवा MP मध्ये येते। तर इथून प्रयागराज सिटी एक अवघी 5 किलोमीटर अंतरावर होती। तर आता मी निघालेलो आहो। प्रयागराजमध्ये तुम्हाला जागोजागी असे बोर्ड दिसतात आणि त्या बोर्डवर हिंदी, इंग्लिश, तेलुगू, बंगाली अशा लँग्वेजमध्ये माहिती दिलेली आहे। आपल्याकडे महाराष्ट्रात जसं मराठी आणि इंग्लिशमध्ये दिलेलं असते, पण इथे सर्व लँग्वेजमध्ये दिलेली आहे। कारण की इथे टुरिस्ट जास्त येतात, म्हणजे शक्यतो ऑफ सीझनमध्ये नाही, पण जेव्हा कुंभाचा मेळा असतो तेव्हा पूर्ण भारतामधले लोक इथे येतात। तर त्यामुळे सर्व माहिती इथे दिलेली आहे सर्व लँग्वेजमध्ये। मी काल सिटीमध्ये फिरत होतो, तर मला भरपूर ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा लिहिलेलं दिसलं, तेलुगू, तमिळ। आता ते तेलुगू तमिळ कुठलं होतं माहीत नाही, पण ते मला ते गोल गोल रांगोळ्या दिसल्या, म्हणजे साऊथ इंडियन लँग्वेज आहे। आणि बंगाली, पंजाबी या लँग्वेज तर आपल्याला समजून येतात। पंजाबी लँग्वेजमध्ये कुठेच नाही दिसलं, पण बंगाली, उडिया या लँग्वेज दिसल्या। तर इथे हायकोर्ट आहे UPचं, आणि इथे चौकात मला काल वकील दिसत होते। हा सुद्धा आहे बघा, वकील साहेब चाललेले आहेत। आणि असे भरपूर वकील दिसतील आपल्याला प्रयागराजमध्ये। प्रयागराजचं आधी नाव अलाहाबाद होतं, हे सर्वांना माहिती आहे। इलाहाबाद। मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर नावं चेंज झाले, जसं आता आपल्या महाराष्ट्रात सुद्धा भरपूरशी नावं चेंज झाली आहेत। उस्मानाबादचं धाराशिव झालं, औरंगाबादचं श्री छत्रपती संभाजीनगर झालं, आपलं अहमदनगर होतं त्याला आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं करण्यात आलेलं आहे। बट प्रयागराजचं जे नाव आहे ते म्हणजे आधीपासून प्रयागराजच होतं। प्रयाग असं नाव या शहराचं होतं जेव्हा हे शहर अस्तित्वात आलं होतं तेव्हा, पण परकीय आक्रमणे झाली आणि मग या शहराचं नाव चेंज झालं होतं। पण मोदी गव्हर्नमेंट आली, आता मी काही पब्लिसिटी नाही करत आहो, पण जे झालं आहे ते झालं आहे, जे सगळ्यांना माहिती आहे काय चेंजेस झाले आणि काय नाही, त्यामुळे सांगतोय, बाकी काही नाही। बाकी शहर चांगलं आहे आणि UPचे लोक कोऑपरेटिव्ह आहेत, सपोर्ट करतात। विचारलं तर आपले पुण्याचे लोक सपोर्ट नाही करत। इवन मी आता इतक्या लांब आलो, पण मला एकासुद्धा पोलीसवाल्यांनी अडवलं नाही। मी स्वतःहून जर थांबलो 5-10 मिनिटासाठी तर थांबलो, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या तर केल्या, पण असं उगाच त्रास द्यायचा म्हणून थांबवायचं, विचारपूस करायची असं काही नाही आहे। पॉप्युलेशन खूप आहे UPमध्ये, तरी अर्ध UP आपल्या महाराष्ट्रात राहते किंवा भारताच्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये राहते, राज्यांमध्ये राहते, तरीसुद्धा UPची पॉप्युलेशन खूप आहे। अरे वाह, छत्रपती शिवाजी महाराज की जय। म्हणजे UPमध्ये आल्यावर सुद्धा राजांचं दर्शन होत आहे। आता आपण पास करणार आहोत प्रयागराजचा सर्वात सुंदर असा ब्रिज।
तर खूप सुंदर असा हा ब्रिज आहे आणि यमुना नदीच्या वर बांधण्यात आलेला आहे हा. तर हे सुद्धा बहुतेक आता रिसेंटली झालेलं आहे, कारण की आणखी कलरिंग व्हायचं आहे त्याला. काय भारी दिसतंय सीन. ही यमुना नदी आहे आणि इकडे तिथे गंगाचा आणि यमुनेचा संगम होतोय. आणि तिथे अकबराचा एक किल्ला सुद्धा आहे, जो की गव्हर्नमेंटने सध्या बंद करून ठेवलेला आहे. आता काल मी तिथे जाणार होतो. तर नद्यांना भरपूर पाणी आहे इथल्या, कारण की या नद्या 12ही महिने वाहतात आणि उन्हाळ्यात त्यांना थोडं पाणी जास्त असते, कारण की जेव्हा हिमालयातील बर्फ वितळतो तेव्हा ते पाणी गंगेला आणि यमुनेला येते की माहीत नाही, पण गंगेला येते. आणि खरंच गंगेचा फ्लो काल खूप होता. गंगेला भरपूर असा प्रेशरने पाणी येतं. तर असा हा ब्रिज आहे. त्याला लाईट्ससुद्धा आहे वाटते, बट दिवसा कशाला चालू करतो. आणि काल रात्री म्हटलं चला एक फेरफटका मारू, पण मला कंटाळा आला होता. मी जेवण केलं आणि झोपी गेलो. तर कुठलं गाव आहे हे माहिती नाही, बट इथं थांबलो होतो नाश्ता करायला आणि इथे भेटले मला समोसे. तसं तर इथं समोसेच भेटतात, दुसरं काही भेटत नाही. दुसरं काही भेटत पण असेल तर आपल्याला काही माहिती नाही. ट्रॅफिक भरपूर आहे. बॉम्बे स्वीट मार्ट्स, इथे पण बॉम्बे. तर अयोध्या आहे इथून 144 किलोमीटर. चला, पोटोबा झाला, आता अयोध्येचा विठोबा करू. ती सवय झाली आहे रोज सकाळी नाश्ता करायची, त्यामुळे भूक लागून जाते. कारण की काय असते, तुम्ही जर ड्युटीवर असला, म्हणजे तुम्ही नाही, जेव्हा मी ड्युटीवर असतो तर मॉर्निंग शिफ्ट असली की आम्हाला 8-8:30 वाजता नाश्ता मिळतो कॅन्टीनमध्ये. तर त्यामुळे ती सवय झालेली आहे. आणि जरी सेकंड शिफ्टला असलो तरी आम्ही सकाळी लवकर जेवण करून घेतो आणि मग जेव्हा 2:30-3 वाजता जातो कंपनीमध्ये, तर तेव्हा आम्हाला पुन्हा नाश्ता मिळतो सेकंड शिफ्टसाठी. तर सवय झालेली आहे, त्यामुळे भूक लागली होती. तरी मी सकाळी हॉटेलमधून चेकआउट करायच्या आधी सोबत आणलेलं जे काही होतं, ड्रायफ्रूट्स, बिस्किट किंवा एनर्जी बार्स, हे खाल्ले. पण त्यांनी कुठे पोट भरते. पोटात काही गेल्याशिवाय असं वाटतच नाही की खाल्लं आहे म्हणून. छानपैकी 2 समोसे, छोले समोसे म्हटलं त्यांनी, आणि छोलेच्या जागी त्यांनी वटाणे दिले होते. आपण वटाणे ज्याला म्हणतो, त्याची ती ग्रेव्ही होती. स्पायसी नव्हतं जास्त, एकदम मीडियम पण नाही म्हणते, लो होतं एकदम स्पायसीनेस त्याचा. तिखटपणा एकदम कमी होता. आणि तसे पण इकडले लोक तिखट फार कमी खातात. आणि महाराष्ट्रात तिखट सर्वात जास्त जातं कोल्हापूर, सोलापूर साईडला. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली अवघड आहे. तिथे त्यांना सांगावं लागते, दादा फिकं बनवा, तेव्हा कुठे ते मीडियम देतात. पेट्रोलची टाकी तर आपण फुल करून घेतलेली आहे. आता आपल्याला स्टॉप घ्यायची गरज नाही आहे. फक्त आता टेन्शन आहे ते म्हणजे अयोध्येला गेल्यावर हॉटेल, कारण की मी बुक नाही केलेलं आहे. कारण की हॉटेलचे रेट तर असे दाखवत आहे हाय फाय, जसं काही 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये मी थांबणार आहे. 4000-5000 नॉर्मल रूमचे, AC पण नाही, नॉर्मल रूम. मग मी ज्या हॉटेलमध्ये प्रयागराजला थांबलो होतो तो म्हणे की तुम्ही तिथे जा म्हणे, तुम्हाला तिथे डायरेक्ट गेल्यावर भेटून जाईल म्हणे. पण आता तेच टेन्शन आहे, तिथे गेल्यावर भेटते की नाही भेटत. लेट्स सी. आलो आहे एवढ्या लांब, काही ना काही होऊनच जाईल. नाही जर मिळालं तर मग शेवटी आहे ते बुक करावं लागेल आणि मग थांबावं लागेल. तसं तर मला एकच दिवस थांबायचं. उद्या मला निघायचं आहे. आता उद्या निघायचं, कुठं निघायचं हे आणखी ठरलेलं नाही.
इथे आपल्याला मातीचे घरं दिसत नाही, टोटल विटा. कारण की इथं विटा सस्त्या आहे वाटते आणि रेती पण सस्ती आहे, फक्त सिमेंट महाग आहे. तरी सुद्धा इथं प्रॉपर विटांचीच घरं दिसतात. प्लॅस्टर नाही झालेले आहेत, कुठल्याच घराला प्लॅस्टर नाही, डायरेक्ट अशा विटा दिसतात तुम्हाला, पूर्ण लाल भडक विटा. आपल्याकडे प्रॉपर प्लॅस्टर करून त्यावर रंगरंगोटीचं काम होते, इथे तसं काहीच नाही. बघा पूर्ण लाल भडक विटा दिसत आहे, विटा पिलर, विटा आणि पिलर पूर्ण. आपका नाम? ओके. अभी पोस्टिंग कहाँ पे है आपका? अम्बेडकर नगर में. हाँ सुने हैं अम्बेडकर नगर. ओके चलेगा सर जी, मिलता है. तर उसाचा रस दिसला म्हणून मी थांबलो होतो आणि ते पोलीस आहेत, तर ते म्हणाले की मी देतो पैसे, तुम्ही आमच्या स्टेटमध्ये आहे. तर त्यांनी उसाचा रस पाजला आणि ते मला सांगत होते की त्यांची पोस्टिंग आधी अयोध्येला होती, आता ते आंबेडकर नगरला शिफ्ट झालेले आहेत. तर ते घरी आलेले होते, हे त्यांचं गाव आहे. तर असे पण लोक भेटतात यूपीमध्ये तुम्हाला. एक इमेज आहे यूपीची की गुंडागर्दी तर आहे थोडंफार इथे, पण प्रेमळ स्वभावाचे पण लोक तुम्हाला भेटतील. तर अयोध्या आलेलं आहे, 50 किलोमीटर, 12:15 झालेले आहे आणि 1-1:15 वाजेपर्यंत आपण अयोध्येला पोहोचून जाऊ. श्रीराम जन्मभूमी. तर छान 10 रुपयात उसाचा रस भेटला, क्वांटिटी पण भरपूर होती. कारण की इथून पुढे बलरामपूर चिनी फॅक्टरी, आपण शुगर फॅक्टरी, चिनी फॅक्टरी काही असो, तर खूप फेमस आहे. आणि इथून पुढे अयोध्येनंतर सगळीकडे ऊसच ऊस दिसतो गोरखपूरपर्यंत. आणि गोरखपूरनंतर मग बहुतेक ते लास्ट डिस्ट्रिक्ट आहे, तिथून मग पुढे नेपाळ चालू होतो. तर काही अशा प्रकारे उत्तर प्रदेश आहे. आता आपण सेंटरमध्ये उत्तर प्रदेशच्या, म्हणजे अयोध्या हे सेंटरला येते. तर वेळ झाली आहे 1:25 आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत श्रीराम जन्मभूमी अयोध्या इथे. स्वराज्य ते रामराज्य असा आपला 3 ते 4 दिवसाचा प्रवास होता, जो आपण पूर्ण केलेला आहे. आणि अयोध्या अवघा 4 किलोमीटर झालेला आहे इथून. तर खूप भारी वाटलं. मंदिर उघडल्यापासून खूप दिवसाची इच्छा होती की अयोध्येला जायचं, पण यशवंतीला सोबत घेऊन येणार याची गॅरंटी नव्हती. बट फायनली यशवंतीला घेऊन सोबत आलेलो आहोत. आणि अशा प्रकारे आपला सुखद प्रवास हा अहिल्यानगर ते अयोध्या असा झालेला आहे. तर आता आपण हॉटेल बघूया, छान फ्रेश होऊया आणि 3-3:30 वाजता आपण दर्शनाला जाऊ. आणि संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत छान दर्शन होऊन अयोध्या आपण एक्सप्लोर करूया, असा आजचा प्लॅन आहे. वा 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 भाई वा, त्याला म्हणतात रायडर्स. तर चला आता बघूया हॉटेल. कारण की तो हॉटेल खूप कॉस्टली आहे, आपल्याला आपलं बजेटमध्ये हॉटेल बघावं लागेल. तर इथं हॉटेल रामायण आहे. आपल्याला इथे नाही जाता येईल, एवढं कॉस्टली आपण हॉटेल, कारण की बघूनच वाटत आहे भरपूर कॉस्टली असेल. चला आता पुढे जाऊया. शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो के विष्णु के अवतारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी.